हॅलो हॅलो पांडुरंगा, मी सांगोला मतदारसंघाचा आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोलतोय. पांडुरंगा, मी वैयक्तिक कामासाठी फोन केला नसून माझ्या सांगोला मतदारसंघातील तमाम गोरगरीब जनतेचा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी फोन केलेला आहे. ॲग्रिकॉस एक्सपोर्ट्स आणि हॉटेल तात्या व तात्या बाजार आमटी प्रायोजित हेलो पांडुरंगा संवाद विठ्ठलाशी. पांडुरंगा, मी ज्या भूमीचा सुपुत्र आहे त्या भूमीमध्ये ऋषितुल्य नेतृत्व स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतराव देशमुख साहेबांनी शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी संघर्ष केला. त्यांच्या विचाराचा, प्रामाणिकपणेचा आणि जनसेवेचा वारसा मला चालवण्याची शक्ती दे पांडुरंगा. पांडुरंगा, माझ्या मतदारसंघातील शेतकरी बळीराजा आकाशाकडे पाहत आहे. आकाशामध्ये ढग दिसतात पण पाऊस नाही. त्या बळीराजाच्या शेताला पाणी मिळण्यासाठी पांडुरंगा पावसाची गरज आहे. पांडुरंगा, आज माझ्या गोरगरीब शेतकऱ्याची पिकं उभे आहेत, पण परिस्थिती अशी आहे की त्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी वीज नाही. त्या विजेची समस्या लवकरात लवकर दूर कर पांडुरंगा. पांडुरंगा, शेतकरी हा स्वतःसाठी जगत नाही, या देशातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी पिकं उभा करतो. त्या पिकाला पाणी मिळू दे, त्या पिकाला वेळेत वीज मिळू दे. पांडुरंगा, या मतदारसंघातील माझ्या प्रत्येक आईवडिलांच्या डोळ्यात एक स्वप्न आहे, आपल्या लेकराला चांगलं शिक्षण मिळू दे, तरुणांना हाताला काम मिळू दे, गावोगावी विकासाची कामं होऊ दे, रस्त्याचा, पाण्याचा, आरोग्याचा कायमचा प्रश्न सुटू दे. पांडुरंगा, लोकप्रतिनिधी या नात्याने माझी एक विनंती आहे, ज्या जनतेने मला लोकप्रतिनिधी बनवलं त्या जनतेचा विश्वासाला तडा जाऊ नये, असं माझ्या हातून कधीही कृत्य होऊ नये. पांडुरंगा, ज्या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांनी जीवनभर या जनतेची सेवा केली, तोच वारसा पुढे नेण्याची ताकद दे पांडुरंगा. रामकृष्ण.